तर भावांनो, यावर्षी हळद लावण्याच्या आधी हे नवीन कंपनीचं खत आलतं आणि हे खत वगैरे टाकून आपल्याला इरीमध्ये पोहायचं होतं. तर पोहता पोहता आपल्यासोबत काय विषय झाला ब्लॉग शेवटपर्यंत पहा, सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विना. तर आज सकाळी थोडं लेट उठून सूरज दादाचे बाहेर येऊन दर्शन करून घेतले. दर्शन झाल्यानंतर आपण आपल्या कामाला लागलो. ब्रश वगैरे करून फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर आपण चहाच्या 90चे 2 घोट मारले. बाबाच्या सोनीची चाबी घेतली, सोनीला लावली. सोनीला घेऊन आपण डायरेक्ट कृषी सेवा केंद्रावर घेऊन आलो. कृषी सेवा केंद्रावर आल्यानंतर इथे खताचा स्टॉक पण अवेलेबल झाला. मग काय आपण ऑटो बोलवला आणि ऑटो मध्ये झपाझप बॅगा टाकून घेतल्या खताच्या. मग काय ऑटो मध्ये खताच्या बॅगा टाकून कुंडलाबाने ऑटोला रसी मारली. गाडी स्टार्ट कर. कुंडलाबाच्या ऑटोला रसी मारून कुंडलाबान आपण खताच्या बॅगा घेऊन आपल्या शेतामध्ये आलो. शेतामध्ये आल्यानंतर बॅगा घेतल्या ऑटो मधल्या उतरवून आणि लगेच लागलो खत फेकायला. आणि सकाळी सकाळी खत फेकताना हवा पण एवढी होती ना की खत इथे टाकले की हातभर लांब उडून जात जाय. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मग काय हवा असल्यामुळे 5-6 कट्टे कसे पण खताचे टाकून दिले. चड्डी गँग आपल्या एरीवर पवण्यासाठी आलती. तर मग काय आपण पण लय दिवसाचं पवलो नव्हतो. मग काय कपडे वगैरे काढून चड्डी गँग मध्ये आपण पण सामील झालतो. चड्डी गँगच्या मेंबरनी एका डायरेक्ट वरून उडी खाल्ली. त्याची उडी पाहिली की आपली हातभर पाटली. त्यामुळे आपण थोडंसं खाली गेलो, आपण थोड्या खालून उडी खाल्ली. मग काय रपारप उड्या खाऊन जराशी पवण्याची मजा घेतली. सैराट पण खाऊन पाहिली. तर सैराट पण आपल्याला एकदम परफेक्ट जमली होती. पवून झाल्यानंतर कपडे वगैरे घातले. सर्वजण गाड्यावर बसले आपापल्या. लगेच आपण गाडीवर बसलो 360च्या स्पीडनं घराकडे निघालो. तोपर्यंत घ्या मग लाईक फॉलो करून भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.